असू द्या असू द्या. खबर समजली? हो, आनंदाची खबर आहे. आत्ताच समजली. राणूबाईंनी सांगितलं. त्या महादरवाजात गेल्या होत्या. धाकट्या बाई साहेब, अहो शृंगारपुरात अघोरी पूजा सुरू आहे. तिथले गोसावी शंखनाद करताय जारण मारणाचा. त्यांच्याच पायगुणानं महाराजांचा आवडता घोडा गेला आणि तुम्ही आज आनंदाची खबर म्हणताय? थोरल्या बाई साहेब, घोडा मेला ही वाईट गोष्टच घडली, पण एवढ्या मोठ्या मोहिमेवर घोडाच काय, हत्ती सुद्धा मरू शकतो हे ओघाने आलंच. ही खबर तुमच्यापर्यंत आली. आम्हाला जी खबर समजली ती म्हणजे कुतुबशहा आणि महाराजांची भेट झाली आणि दक्षिण मोहिमेची विजयी सांगता झाली. काय? हो, महाराजांचं जंगी स्वागत झालं. रांगोळ्या, फुलांचे गालीचे, केसराचे सडे. भागानगरात तर प्रत्येक घरात गुढ्या, पताका, तोरण. खुद्द कुतुबशहांनी शाही स्वागताचे आदेश दिले होते. त्यामुळे भागानगरात सण साजरा झाला. तिथली जनता आबासाहेबांवर पुष्पवृष्टी करत होती. सारा जनानखाना चिलमनाच्या मागे येऊन उभा होता आबासाहेबांच्या दर्शनासाठी. त्यांच्यावरून मोती पवळे उधळली. थोरल्या बाई साहेब, 2 मातब्बरांच्या भेटीने दक्षिणेचं राजकारण पूस बदलणार एवढं निश्चित. खरंच आनंदाची खबर आहे. आई भवानीच्या कृपेनं महाराजांचा विजय झाला. राणीसाहेब, शृंगारपुराहून स्वार आलाय. युवराजींना दिवस गेल्याचं खबर घेऊन स्वार सदरेवर उभा आहे. काय? युवराजींना दिवस गेले? जी, ही तर मोठी आनंदाची खबर. बाळाचा पायगुण बघा. महाराजांचा दिग्विजय पार पडला. हो तर बाळ शुभलक्षणी दिसतंय. आता तुम्ही आजी होणार. मिठाई वाटा. मिठाई वाटात, शिवाय देवादिकांना पूर्णावरणाचा नैवेद्यही दाखवा. खरं येसूबाईंनी खूप आनंदाची खबर दिली. आम्ही खुश झालो. पण थोरल्या बाई साहेब, हे मोठं जोखमीचं काम आहे हो. आणि धाराऊ तिथे एकट्याच आहेत. सुनबाईंची काळजी कोण घेणार? अहो सावकाश सावकाश सावकाश. आधी बसा बसा. एकदम घाई करू नका. किंचितही गडबड करायची नाही. युवराज काय हे? अहो, आम्ही 2 पावलं चाललो नाही तरी किती सूचना देताय आम्हाला. सगळ्या हालचाली अगदी सांभाळून करायच्या. उठताना बसताना आम्हाला सांगायचं. माणसं आहेत की आणि सेविकाही आहेत. त्यानंतर पहिले आम्ही. हे तरी काम करा ना. आम्हाला तुमचा सेवक समजा. युवराज, जास्त वाकायचं नाही. अजून काही आज्ञा आहेत युवराजांच्या? पुष्कळ आहे. वेळोवेळी सांगू तुम्हाला. म्हणजे आता स्वराज्याची कामं सोडून तुम्ही आम्हाला आज्ञा करत बसणार? आज्ञा करणार आणि पाळणार आहे. आता फक्त तुमची काळजी घेणार. हो, पण काळजी करायला धारात्य आहे ना, आणि आम्ही काही आजारी नाही. ते काही असो, आम्ही तुम्हाला नजरेआड करणार नाही म्हणजे नाही. म्हणजे ही तर नजर काही तर झाली म्हणायची आमची. बर, जड काही उचलायचं नाही. चालायचं पण फार नाही. आणि खाण्यातही. युवराजांना बरीच माहिती आहे म्हणायची. मग वैद्यराजांना भेटून आलोय आम्ही. युवराज, एवढी आवड आहे तुम्हाला मुलांची? खूप. आम्ही नेहमी विचार करत बसतो, कसं असेल आपलं बाळ. त्याचे डोळे कसे असतील, त्याचं नाक कसं असेल, त्याचे बुरबुरणारे केस. येसू, कुणासारखं दिसेल आपलं बाळ? तुमच्यासारखं की आमच्यासारखं? थोडं थांबलात की सगळी उत्तरं मिळतील. युद्ध कधी थांबत नसतो. पण थांबावं लागेल. ही लढाई वेगळी आहे. थोरल्या बाई साहेब, आम्ही म्हणतो
ही खबर गडावरच्या देवादिकांना कळावी, सगळ्या देवींची ओटी भरावी. अहो मग ओटी भरा, सांगितल्याप्रमाणे गोडाधोडाची पंगतही उठू द्या गडावर. हो, म्हणजे त्या निमित्ताने ही गोड बातमी सर्वांना समजेल तरी. आम्ही आजच ओट्या भरतो. वाजत गाजत जा. थोरल्या बाईसाहेब, आणखीन एक आमच्या मनात होतं. भेटायला जायचंय शृंगारपुरी? तेवढंच सूनबाईंना बघून आलो असतो. आमचा आत्मा थंड होईल. हो, आणि वहिनीसांनाही खूप आनंद होईल. आम्ही तर म्हणतो त्यांना घेऊनच यावं. खरंच नाही, म्हणजे इथे गडावर असल्या की कसं आपल्याला हवं नको ते बघता येईल. हर एक गोष्ट आपल्या नजरेखालून घालता येईल. मग तयारी करा निघायची. घेऊनच या. काही कमी जास्त असेल तर 2 गोष्टी सांगतायत. पहिलटकरीण आहेत, असं नको व्हायला की काही सांगितलंच नाही. जात मातोश्री, आम्ही पण येणार शृंगारपुरात. हो, तुम्ही? तुमचं काय काम? तेही एवढा लांब? अहो बाळराजे, तुम्ही नका येऊ, खूप लांब आहे ते. आम्हाच ठाऊक आहे किती लांब आहे ते. उलट तुम्हाच ठाऊक नाही. आम्ही शृंगारपुरी येणार म्हणजे येणारच. बर, आणि मग इथे कोण थांबणार? ते काही आम्हाला माहित नाही. आम्ही शृंगारपुरी जाणार. आम्ही आमचा घोडा तयार ठेवतो. हे कोण आहे रे तिकडे? आमचा घोडा तयार ठेवा, जीन कसा, आणि 2 मेणेही तयार ठेवा. आतील अस्तर बदला. खाण्याची जिन्नस घेण्यासाठी संदुकाही तयार ठेवा, आणि त्यात आमचे नवीन कपडे तयार ठेवा. जी. अक्का साहेब, आम्ही खूप खेळणार लहान बाळाबरोबर. तुम्हाला कोणालाच देणार नाही. अहो अजून खूप अवकाश आहे त्यांच्याशी खेळायला. बघा तरी, बाळ यायला अजून वेळ आहे. आम्ही बहिणीसांना सांगू, लवकर बाळ होऊ द्या. बाळराजे इतकं सुंदर बोलतात, आपली कामं कोळंबतील सगळी. चला, ओटी भरायची देवीची. तुम्ही जा, आम्ही तयारी करतो शृंगारपुराची. हे घ्या. नाही, आम्हाला नको आता. आम्ही नंतर खाऊ. असं कसं युवराजनी? आता तुम्ही 2 जीवांसाठी खाल्लं पाहिजे. एक तुमच्यासाठी आणि दुसरं पोटातल्या बाळासाठी. नाही, नको आम्हाला. मग फळं तरी खाल. नको. चिंच देऊ? मग बोरं तरी खा. आम्ही स्वतः घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. गोड आहे. हेही गोड आहे. हे आंबट आहे. हे खा. आमचे युवराज आहेत वय. आम्हासनी वाटलं शबरी आलीये. धाराऊ. नाही, म्हणजे शबरीच्या वर सेवा चाललीये. नाही, आम्ही ते हे किती लाड करताय बायकोचं. मग करायला नको? करा की. अहो पर चांगलं 9 महिना आहेत. पुरवून पुरवून करा. पण एक सांग आम्हाला धाराव, जर युवराजनी रायगडावर असत्या तर किती गोड कौतुक झालं असतं ना. तर वो आम्ही एक काम करतो धाराव, युवराजनी ना रायगडावर पाठवतो. म्हणजे तुमची काळजी घेतली जाईल, नीट सेवा होईल, बडदास्त ठेवली जाईल, गोड कौतुक होईल. आणि कसं आहे, आमच्यासाठी रायगडाचे दरवाजे बंद झाले असले तरी अशा वेळी युवराजनींसाठी रायगडाचे दरवाजे काही बंद होणार नाही. तुम्ही तयारीला लागा. आम्ही आलोच. दारात नको ना ग.
रव्याच्या वड्या, आंबा पोळ्या आणि फणस पोळ्या सगळं घेतलं नाही. घे वा पुढे, मी आलेच. काय मालकीनबाई कुठं चालल्या म्हणायच्या? वहिनीसांना भेटायला. त्यांना जपायला हवं आता, म्हणून तर सगळे जिन्नस घेतलेत. जावा की ताईसाहेबांनी चांगलं चुंगलं खायला बी घाला. आता त्यांची काळजी तुम्हीच करायची. जी. आम्ही काय म्हणतो, आम्ही मामा होणार असल्याची बातमी देऊन आमच्या ताईसाहेबांनी जणू आम्हाला भेटच दिली. तर मग आता अशी भेट तुम्ही तुमच्या दादासाहेबांनी कवा देणार? चला, तुमचं आपलं काय तरी. हा, नुसतं लाजण्यावारी नेऊ नका. मोरला हिशोब आहे त्यात. आपल्या घरात पाळणा हल्ला आणि त्यात मुलगा असला तर आपल्या वतनाचा मार्ग मोकळा होईल असा महाराजांनी सबूत दिलाय आपल्याला. आम्ही जाऊन येतो. वहिनीचा वाट पाहत असतील. आम्ही बी कवादरनं वाट बघतोय. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. रावजी पंत, मिठाई घ्या. वा वा वा, आज राणी साहेबांच्या हातून मिठाई मिळते म्हणजे नक्कीच आनंदाची खबर असणार. हो तर खबर आनंदाचीच आहे. हम्म. पंत, जी. तोंड गोड करा आणि रायगडावर मिठाई वाटायची व्यवस्था सुरू करा. जी महाराणी साहेब. राहुजी नाना, हम्म. नेमकी मिठाई कशाबद्दल म्हणायची? म्हणजे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाबद्दल का स्वराज्याच्या वारसाच्या पोटी वारस जन्मास येऊ घातलाय त्याबद्दल? अगं बाई, आता काय करायचं? सुनबाई तुम्हीच सांगा. धारात्या, आम्हाला नको विचारूस काही. अहो मग कोणाला विचारायचं? तिकडे युवराज मेना तयार ठेवून आहेत. आत्ता म्हणलं असं तर आत्ता निघायला सांगत्याल. पण धारात्या, तुम्हासनी नाही जायचं ठाव आहे. सकाळ धरणं 10 वेळा ऐकलंय. परत तुम्हीच सांगा ना तेसनी खडसवून. धारात्या, कुणाला खडसावायचंय? विचारा तुमच्या वहिनी सासनी. जे काही विचारायचं ते नंतर ना सावकाशीनं. येसू, आधी तोंड गोड करा. अहो तुम्हाला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या करून आणल्यात. आणि हो, आंबा पोळी, फणस पोळी तेही आणलंय. सुनबाई, आईची माया आहे लेकीवर. तोंडाला चव नाही तर काय काय जिन्नस करून आणलेत बघा. हो तर धारा का, तुम्ही काय कमी काळजी घेता हो माझ्या लेकीची? आणि आता नातवंड आल्यावर त्याला कुठं ठेवू आणि कुठे नको असं होईल बघा तुम्हाला. मी तर वाटच बघत होतो या दिवसाची. माझ्या लेकाचं लेकरू येणार हाय. तळ हातावरच्या फोडासारखं झपीन बघा त्याला. तुम्ही सगळे तुमचाच विचार करताय. आमचा विचार इथे कोणी करतच नाहीये. धारात्या, तुला माहितीये ना आम्हाला काय हवंय? अहो काय हवंय तुम्हाला सांगा, आम्ही लगेच हजर करू. आम्हाला रायगडी जायचं नाही. आम्हाला इथेच राहायचं शृंगारपुरात. अहो मग कोण पाठवतोय तुम्हाला? आता रायगडी जायचं ते बाळाला घेऊनच. वहिनीसा, पहिलट करीन बाळणपणासाठी माहेरीच थांबते. अहो जग रीतच आहे. पण युवराज आम्हाला रायगडी पाठवतायत. आम्ही नाही जाऊ द्यायचो. अहो डोहाळ जेवण आहे, बारसा आहे. झालं तर मामाचा मानपान पण आहे. आणि हो, बाळाचं नाव आम्हीच ठेवणार बरं. युवराजनी हुशार आहेत. त्यासनी बरोबर माहित आहे कुणाकडनं काय बोलून घ्यायचं ते. हो तर आम्ही सांगू जावई बापूसने. विनंती पण करू आणि सगळं समजावू. त्यांना सांगू आमची लेक शृंगारपुरातच राहू दे म्हणून. मग तर झालं. मिठाई महाराजांनाही पाठवा. हो, ते ओघाने आलंच. महाराजांनाही फार आनंद होईल.
पाठवतो. इथेही लगबग आहेच. धाकट्या बाईसाहेब निघाल्यात शृंगारपूरला. हो, त्या थांबणार नाहीत. पण आम्ही असेही ऐकलंय बाळराजेही निघालेत. तसा विचार तरी सुरू आहे त्यांचा. पाठवू नका. कारण अहो, शंभूराजांनी शाक्त पंथाची उपासना सुरू केली. अघोरी उपासना ती. मांस मद्य खावे प्यावे लागते, रात्रभर जागावे लागते. चांगले आहे का ते? परंतु अहो, खबर ऐकलीत नातवाची आणि सगळं विसरलात. अघोरी पंथ, चारण मारण, काळी विद्या, साधू गोसावी बसतात आणि शिव 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 शिव. अहो, न सांगण्यासारख्या गोष्टी या. नका पाठवू त्यांना. परंतु निघालेत ते. अहो, बाळराजेंचे कोवळे मन. ह्या वयात असल्या गोष्टी पाहिल्या तर, आणि त्यात सोबत आपण नाही म्हणजे त्यांना रान मोकळे. विचार करा, चुकीचं काही घडू नये. आम्ही आपले काळजीपोटी सांगितले. तोंड गोड होऊनही कडू बोलतोय हे केवळ बाळराजेंच्या भल्यासाठी. युवराज. झाली सगळी तयारी? जी युवराज, सगळी तयारी झाली आहे. प्रयास हा असेल की सूर्य माथ्या येण्या अगोदर 5 कोस अंतर पार पडेल. आणि तो जी मेण्याचं काय? मेने तयार आहेत जी. दुसरी बाब, 200 मावळ्यांची एक फौज सोबत द्या. जी, फौज तयार आहे. शिवाय एक टेहळणी करणारं पथक बी पुढे रवाना केलंय. तुझी स्वराज्यात टेहळणी पथकाची गरज नाही काय मामा सर? युवराज, रहने दीजिए, जरूरी है. दूर का रास्ता है. युवराज, खरंच निघाली आमची लेक रायगडला? होय मामा साहेब. आम्ही काय म्हणतोय, कशाला उगा एवढी दगदग करायची? आणि तसं बी पहिले 3 महिने सांभाळायचं असते जावई बापू. हो, आणि तसं बी लांबचा पल्ला हाय ह्यो. तर हो, रायगड काय जवळ आहे का? हो, मेण्यात बसून तर जायचंय. ते हायच हो, पण पोर अवघडून जाईल हो. बरं, सावकाशीनं जातील मग तर झालं. तरी बी आम्ही काय म्हणतोय, आमची लेक आमच्या जवळच राहू द्या की. आम्ही सगळं करू बघा त्यांचं. आणि तसं बी पहिलं वाळणपान माहेरातच होत आहे. तुमचं अगदी बरोबर आहे मामी साहेब. आम्हालाही वाटतं युवराज्ञींनी शृंगारपुरात राहावं, तुमच्या जवळ राहावं. पण बघा तुम्ही, रायगडावर जेव्हा ही खबर पोहोचेल ना, लगेच युवराज्ञींना बोलावणं येईल. कुठल्या मातोश्री, धाकट्या मातोश्री मुळीच थांबणार नाहीत. तातडीनं निरोप पाठवतील, युवराज्ञींना पाठवून द्या म्हणून. म्हणून आपल्याला किती काही वाटलं तरी युवराज्ञींना शृंगारपुरात कोणी ठेवणार नाही. युवराज, रायगडवरून निरोप आलाय. बघा, आम्ही म्हटलं होतं ना, रायगडावरून निरोप आला सुद्धा. तयारी करा. युवराज्ञींना म्हणावं आवरा आता. युवराज, निरोप्या भेटायचं म्हणतोय. ठीक, बोलवा. जी. जावई बापू, अशा किती लेकी आहेत व आमासने, एकच तर आहे. आणि असे आले शृंगारपुरात म्हणून म्हणाय. होय. हो, आता मातोश्रींचा निरोप आलाय, त्यांना कसा नकार देणार आम्ही? वाचा कविराज. जी युवराज. सकल सौभाग्य मंडित, वज्र चुडे मंडित सौ सुनबाई, सौ यसुबाई साहेब यांचे बद्दलचे वृत्त ऐकून परम संतोष झाला आहे. आई भवानीची कृपा असे. सुनबाईस भेटण्यासाठी मातोश्री पुतळाबाई राणी साहेब व सौभाग्यवती राणूबाई राजे शृंगारपुरी येत आहेत. मी म्हटलं नव्हतं खलिता येणार. आला खलिता.
आमच्या बरोबरच युवराज्ञींना सुद्धा रायगडाची वाट बंद झाली.